ओके. आता एक नवीन टॉपिक आपण बघूया. ग्राफ मधलंच आहे, मल्टीग्राफ म्हणून. ओके. आतापर्यंत आपण तुमचे व्हर्टेक्स, व्हॉट इज मीन बाय एजेस, त्याच्यानंतर तुमचे ग्राफ सिमिलॅरिटीज, त्याच्यानंतर तुमचं आयसोमॉर्फिक ग्राफ्स, हे सगळ्या आपण गोष्टी आतापर्यंत ह्या ग्राफच्या टॉपिक मधल्या सगळ्या बघितलेल्या आहेत. ओके. पॅरलल एजेस वगैरे ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या बऱ्यापैकी सगळेच संपलेले आहेत. सेल्फ लूप झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. आता आपला नवीन पार्ट आहे आपला मल्टीग्राफ. म्हणजेच काय असणार आहे त्याच्यामध्ये, तुमचा आयदर तुमचा सेल्फ लूप तरी असेल, तुमच्या पॅरलल एजेस तरी असतील, किंवा तुमच्या सिमिलर एजेस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या मल्टीग्राफमध्ये असणार आहेत. एकदा आपण बघून घेऊया व्हॉट इज मीन बाय मल्टीग्राफ. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा डेफिनेशन मध्ये. मल्टीग्राफ म्हणजे अ ग्राफ विथ पॅरलल एज डज नॉट लूप इज कॉल्ड ॲज मल्टीग्राफ. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, अ ग्राफ विथ अ पॅरलल एजेस. एजेस काय आपल्याला पॅरलल एजेस असतील तरीही चालणार आहेत. बट काय सांगितलंय, बट नॉट अ लूप इज कॉल्ड ॲज अ मल्टीग्राफ. म्हणजे एखाद्या डायग्राम मध्ये पॅरलल एजेस असतील पण सेल्फ लूप नसेल. जो आपण सेल्फ लूप काढत होतो की बाबा ह्या डायग्राम मध्ये बघा, ही जो आहे एखाद्या व्हर्टेक्स पासून परत फिरून ती जर व्हर्टेक्स त्याच व्हर्टेक्सला मिळत असेल तर म्हणजे ती एज. आता आपण एजच्या एंडिंगला काय असतात, कधी पण एखाद्या एजच्या म्हणजे एक एज म्हणजेच काय असणार आहे, लाईन. लाईनचे एंडिंग पॉइंट्स काय असतात, आपण आतापर्यंत बघितलेले आहेत की बाबा आपले पॉइंट्स, किंवा आपण म्हणूया की आपण त्याची कॉर्नरला जे 2 डॉट्स देतो ते तुमचे काय असतात, एंडिंग पॉइंट्स असतात, राईट ना. की आपल्या एक लाईन ही 2 पॉइंट्सना कंटिन्युअसली कॅरी करून असते, किंवा म्हणूया की एका लाईनला 2 स्पीकर प्लीज म्यूट करा. तुमचे एंडिंग व्हर्टायसेस ह्या कधीही तुमच्या एजच्या एंडिंगला असतात. ओके. 2 व्हर्टायसेस आपल्याला जॉईन करण्यासाठी त्याच्यामध्ये एक एज लागते. ओके. व्हायचा वर्षा कसंही तुम्ही डेफिनेशन लक्षात घ्या, पण आपल्याला काय लागणार आहे की तिथे आपल्याला एक एज लागणार आहे. ओके. आता जर एखादी एज एकाच व्हर्टेक्स पासून स्टार्ट होऊन परत त्याच व्हर्टेक्सला येऊन स्टॉप होत असेल, फॉर एक्झाम्पल आता इथे वरती एक एक्झाम्पल दिलेलंच आहे बघा. आता ही जी E2 नावाची एक हे दिलेली आहे आपल्याला, ती काय केलेली आहे, E2 एक व्हर्टेक्स आहे, सॉरी एज आहे, आणि V2 काय तुमची व्हर्टेक्स आहे. V2 ह्या पॉइंट पासून तुमची ही एज स्टार्ट होते आणि ऍट द एंड परत त्याच व्हर्टेक्सला येऊन मिळते. म्हणजेच काय होतं, तिथं एक सेल्फ लूप क्रिएट होतोय. ओके. आणि ह्या ठिकाणी बघा V3 आणि V2 ह्यांच्या इन बिटवीन काय, आपल्याला 2 एजेस आहेत सेम टाईप मध्ये, म्हणजे पाथ डिफरंट आहेत, पण दोन्हींचं पण काम एकच आहे की तुमचे दोन्हीही आपल्याला पॉइंट्स आहेत ते आपल्याला जॉईन करायचे. आयदर E3 ने जॉईन करा, अदरवाइज E4 ने जॉईन करा. 2 पॉइंट्सना 2 एजेस असतील सेम, तर त्या काय असतात, पॅरलल एजेस असतात. आणि तेच तुमची एकाच व्हर्टेक्स पासून एखादी एज कंप्लीट होऊन त्याच व्हर्टेक्सला येऊन मिळत असेल तर तिथं काय असतो, सेल्फ लूप. स्वतःच्याच भोवती फिरतोय म्हणजे सेल्फ लूप. 2 पॉइंट्स हे एकाच ठिकाणी जाणार आहेत तर त्या काय असणार आहेत, पॅरलल एजेस. ओके. कन्फ्युज होऊ नका. तर आपल्याला मल्टीग्राफ म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. मल्टीग्राफ म्हणजे काय सांगितलेलं आहे, अ ग्राफ विथ पॅरलल एजेस बट नॉट अ लूप, ओके, इज कॉल्ड एज मल्टीग्राफ. म्हणजे एखाद्या डायग्राम मध्ये पॅरलल एजेस असतील पण सेल्फ लूप तिथे अवेलेबल नसेल, असे जे ग्राफ असतील त्याला आपण काय बोलतो, मल्टीग्राफ बोलतो. ओके. त्याच्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे आपल्याला, कंपाऊंड ग्राफ. आता कंपाऊंड ग्राफ म्हणजेच काय सांगितलेलं आपल्याला, स्युडो ग्राफ. ओके. आता व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड ग्राफ ते पण बघून घेऊया. अ ग्राफ विच कंटेन्स लूप्स और पॅरलल एजेस इज कॉल्ड ॲज कंपाऊंड ग्राफ. म्हणजेच काय असणार आहे, त्या एखाद्या ग्राफमध्ये तुमच्या पॅरलल एजेस असतील किंवा तुमच्या सेल्फ लूप असतील, असे जे काय असतील ते ग्राफ, ते काय असतात, तुमचे कंपाऊंड ग्राफ असतात. ओके. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सेल्फ लूप पण अवेलेबल आहे आणि पॅरलल एजेस पण अवेलेबल आहेत. असे जे काही ग्राफ असतील ते तुमचे कंपाऊंड ग्राफ मध्ये येतील. आता फर्स्ट बघा, त्यांचे एक्झाम्पल दिलेले आहेत. फर्स्ट ग्राफ मध्ये एकही तुमची पॅरलल एज नाही आणि एकही तुमचा सेल्फ लूप नाहीये. असे सुद्धा ग्राफ हे तुमचे तुमचे ग्राफ काय आहेत, सिंपल ग्राफ आहेत. ओके. त्याच्यानंतर कंपाऊंड ग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे, कंपाऊंड ग्राफ
कंटेनिंग लूप. आता एक तुम्हाला काय दिलेलं आहे, 2 व्हर्टेक्स दिलेले आहे, त्यांच्या दोन इन बिटवीन एक एज दिलेली आहे आणि सेकंड एज काय दिलेली आहे, तुमची सेल्फ लूप दिलेली आहे. असा सुद्धा ग्राफ हा कंपाऊंड ग्राफ असेल. कंटेनिंग काय, कंटेनिंग सेल्फ लूप. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे सेकंड बघा, कंपाऊंड ग्राफ कंटेनिंग लूप अँड पॅरलल एजेस. ओके, म्हणजेच काय दिलेलं आहे ह्या डायग्राम मध्ये बघा, बघताना ह्याच्यामध्ये ह्या डायग्राम मध्ये बघा, तुम्हाला काय दिलेलं आहे, 3 व्हर्टेक्स दिलेले आहेत. 3 व्हर्टेक्सना तुमच्या ह्या इथं ह्या 3 पॅरलल एजेस दिलेले आहेत. सेम बघा, 2 पॉइंट्स आहेत, 2 व्हर्टेक्स आहेत, तर दोन्ही व्हर्टेक्स मधून 3 सेम आपल्या काय होतात, एजेस पास होत आहेत. एक स्ट्रेट गेलेली आहे, एक इकडून दाखवली आणि एक सेकंड दाखवले. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण जर विचार करा, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं इन जनरलचं एखादं एक्झाम्पल घ्या. आपलं घर ते सपोज कॉलेज जर जायचं झालं, त्याला भरपूर साऱ्या एंडिंग पॉइंट्स, सॉरी भरपूर सारे आपल्याला पाथ्स आहेत, फक्त एंडिंग पॉइंट्स काय आहेत, एंडिंग पॉइंट्स एक स्पेसिफिक आहेत. त्याच टाईपमध्ये की आपल्याला पॅरलल ज्या लूप्स आहेत त्या लक्षात घ्या, एंडिंग पॉइंट्स हे सेम असतील, त्याचे पाथ्स डिफरंट मिळतील आपल्याला. ओके, म्हणजेच काय असणार आहे, एजेस तुमच्या वेगवेगळ्या मिळतील आणि तुमचे व्हर्टेक्स आहेत किंवा जे एंडिंग पॉइंट्स आहेत ते आपल्याला सेम असले पाहिजेत, तरच त्या ठिकाणी आपण काय म्हणतो की ते तुमचे पॅरलल एजेस आहेत. ओके, आणि एकाच पॉइंट पासून फिरून आपण त्याच पॉइंटला मिळतोय, दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जात नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉकला गेलेले आहेत, वॉकला तुम्ही फिरून 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 आलात आणि परत तुम्ही कुठे गेलेले आहे, तुम्ही तुमच्या घरात गेलेले आहेत. म्हणजेच काय, तुमचं सेल्फ लूप, तुम्ही घरातूनच निघालात, फिरून तुम्ही परत तुमच्या घरातच आलेले आहेत. म्हणजे काय झालेलं आहे, एक सेल्फ लूप क्रिएट झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर सपोज फॉर एक्झाम्पल हे जे एक्झाम्पल दिले मी ते कॉलेजचे एक्झाम दिले, घरातून कॉलेज, त्या कॉलेजला जाण्यासाठी भरपूर सारे पाथ आहेत. ओके, पॅरलल एजेस आणि तुम्हाला सेल्फ लूप मध्ये कन्फ्युजन नसतील आता तरी. ओके, आता कंपाऊंड ग्राफ म्हणजे काय सांगितलेलं आहे, कंपाऊंड ग्राफ म्हणजे असे ग्राफ की ज्याच्यामध्ये तुमचे सेल्फ लूप पण असतील आणि ते तुमचे पॅरलल लूप्स पण असतील. आता हा आपला काय असणार आहे, कंपाऊंड ग्राफ. का, कारण की ह्याच्यामध्ये सेल्फ लूप पण आहे अवेलेबल, ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅरलल एजेस सुद्धा अवेलेबल आहेत. तर हे 4th डायग्राम दिलेली आहे एक्झाम्पल मध्ये. काय दिलेलं आहे इथे, 2 एक पॅरलल लूप्स दिलेले आहेत. ओके, पण ह्याच्यामध्ये सेल्फ लूप तुम्हाला अवेलेबलच नाहीये, तरीही हा तुमचा कंपाऊंड ग्राफ असणार आहे. ओके, तुमच्या आयदर कोणत्याही ह्या गोष्टी असतील, पण त्या ठिकाणी आपल्याला काय असणार आहे, कंपाऊंड ग्राफ मध्ये तुमचे सेल्फ लूप आणि अदरवाईज तुमचा सेल्फ लूप किंवा पॅरलल लूप हे तुमच्या एखाद्या ग्राफ मध्ये अवेलेबल असतील तर त्याला आपण कंपाऊंड ग्राफ बोलतो. ओके, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, सिंपल ग्राफ. सिंपल ग्राफ म्हणजे काय असतो, ज्याच्यामध्ये लूपही नाही आहेत आणि पॅरलल एजेस पण नाही आहेत. ओके, हे 3 ग्राफचे टाईप आहेत. इथे बघा तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एका टेबल मध्ये सांगितलेलं असेल, ग्राफ दिलेले आहेत कोणते कोणते, सिंपल, मल्टीग्राफ आणि कंपाऊंड ग्राफ. ओके, सिंपल ग्राफ म्हणजेच काय, त्याला सेल्फ लूप पण नसेल आणि पॅरलल एजेस पण नसेल. फॉर एक्झाम्पल हा ग्राफ, 4 व्हर्टेक्स दिलेले आहेत आणि 4 एजेस दिलेले आहेत, त्याच्यानुसार जो काय क्रिएट होईल हा तुमचा काय क्रिएट होणार आहे, सिंपल ग्राफ तयार होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड वन काय दिलेलं आहे, मल्टीग्राफ. मल्टीग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे, सेल्फ लूप अवेलेबल नसतील, नो सांगितलेले. ओके, मल्टीग्राफ मध्ये लूप्स अवेलेबल नसतात आणि त्याच्यामध्ये पॅरलल एजेस हे अवेलेबल असतात, तर तो ग्राफ कोणता झाला, मल्टीग्राफ. ओके, म्हणजे हा जो ग्राफ आहे हा तुमचा मल्टीग्राफ सुद्धा होऊ शकतो. कंपाऊंड ग्राफ जरी असला तरी पण हा आपला तुम्ही मल्टीग्राफ म्हणून पण सांगू शकता, कारण की काय, ह्याच्यामध्ये पॅरलल एजेस अवेलेबल आहेत. ही जी V1 to V3 ह्यांच्या इन बिटवीन तुम्हाला 2 पॅरलल एजेस दिले आहेत. म्हणजेच काय दिलेलं आहे की आपल्याला 2 पॅरलल एजेस अवेलेबल आहेत, पण ह्याच्यामध्ये सेल्फ लूप नाहीये. म्हणजेच हा ग्राफ काय आपला झाला, हा आपला मल्टीग्राफ सुद्धा आहे आणि ऍज वेल एज कंपाऊंड ग्राफ सुद्धा आहे. आता कंपाऊंड ग्राफची डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये सेल्फ लूप पण असतील आणि पॅरलल एजेस पण असतील. ओके, म्हणजे सगळी लक्षात घ्या, तुमचा मल्टीग्राफ हा तुमचा कंपाऊंड ग्राफ असू शकतो, पण तुमचा कंपाऊंड ग्राफ हा तुमचा मल्टीग्राफ असू शकत नाही. ओके, कळतंय काय बोलायचंय मला ते. तर फॉर एक्झाम्पल हे सुद्धा बघा वाटलंय, ह्याच्यामध्ये सेल्फ लूप आहे पण पॅरलल एजेस नाही, तरी पण हा कंपाऊंड ग्राफ आहे. ओके, जास्त कन्फ्यूज होऊ नका. ओके, आता पुढचं पार्ट काय सांगितलंय, डिग्री ऑफ युअर व्हर्टेक्स.
आता एक व्हर्टेक्सची आपल्याला डिग्री कशी कॅल्क्युलेट करायची. कालच्या जरा सेक्शनमध्ये मला वाटलं होतं की जरा कन्फ्युजन आहेच बऱ्याच जणांना, कारण की व्हर्टेक्स डिग्री कशी कॅल्क्युलेट करायची तोच पॉईंट म्हणजे मुलांना कळालेला नव्हता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, डिग्री ऑफ व्हर्टेक्स सांगितलेलं आहे. द नंबर ऑफ एजेस इन्सिडंट ऑन द व्हर्टेक्स व्ही इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ व्हर्टेक्स. म्हणजेच मी काल काय सांगत होते की आपले ज्या एखादा पॉईंट आहे, फॉर एक्झाम्पल एखादा पॉईंट घ्या, सपोज हा आपण V5 घेऊया, एक सिम्पल, त्याच्यामध्ये जास्त काही लाईन्स किंवा एजेस आपल्याला गेलेले नाहीत, त्याच्यामुळे V5 घेऊया आपण. V5चे जी व्हर्टेक्स आहे, V5 व्हर्टेक्सला किती एजेस जॉईन झालेले आहेत त्या पहिल्या कॅल्क्युलेट करायचे. V5 एजला तुमच्या व्हर्टेक्सला किती एजेस जॉईन झालेले आहेत, तर एकच एज आपली जॉईन झाली आहे ही. म्हणजेच V5 ची डिग्री किती असणार आहे, 1. V4 ला किती एजेस जॉईन झालेले आहेत, 1, 2, 3 आणि 4. म्हणजेच ह्याची डिग्री किती झाली, V4 ची 4. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, नंबर ऑफ एजेस इन्सिडंट एखाद्या व्हर्टेक्सला किती होत आहेत ती काय असते, त्या व्हर्टेक्सची डिग्री. ओके. त्याच्यानंतर नंतरचं पुढचं काय दिलेलं आहे, आयसोलेटेड व्हर्टेक्स. आयसोलेटेड व्हर्टेक्स म्हणजे काय, व्हर्टेक्स विथ डिग्री 0 इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड व्हर्टेक्स. आता फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला एखादं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये जर हा V2 बघितलं, V2 काय असणार आहे, V2 ला एकही एज काय झालेली आहे, इन्सिडंट झालेली नाहीये. V2 हा एकटा तिथं उभा आहे, राईट ना. म्हणजेच काय असणार आहे, V2 ला तिथं कोणतीही एज अवेलेबल नाहीये, म्हणजेच त्या ठिकाणी काही नाहीये. म्हणजेच काय असणार आहे, ती आयसोलेटेड व्हर्टेक्स आपली आहे, त्याला कोणतीही एज जॉईन नाही, म्हणून ती आयसोलेटेड व्हर्टेक्स आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे आपला पेंडंट व्हर्टेक्स. पेंडंट व्हर्टेक्सला काय सांगितलेलं आहे की अ व्हर्टेक्स विथ डिग्री 1 इज कॉल्ड ॲज पेंडंट व्हर्टेक्स. म्हणजे ही V4 आपली काय, ह्याची डिग्री किती आहे, 1 आहे. ह्याची डिग्री किती आहे, 1 आहे, म्हणून ह्याची काय आल्या, ह्या आपल्या व्हर्टेक्सला आपण पेंडंट व्हर्टेक्स म्हणू शकतो. ह्या ठिकाणी सुद्धा काय आहे, V5 ला एकच डिग्री आहे, म्हणजे ह्या V5 ची डिग्री किती आहे, 1 आहे. म्हणजेच आपल्या V5 काय आहे, पेंडंट व्हर्टेक्स. पेंडंट व्हर्टेक्स म्हणजेच काय की डिग्री 1 असेल तर पेंडंट व्हर्टेक्स, आणि एकही डिग्री नसेल, 0 डिग्री असेल तर ती काय असणार आहे, तुमची आयसोलेटेड व्हर्टेक्स. ओके. त्याच्यानंतर डिग्री ऑफ द ग्राफ. आता एखादा ग्राफ दिलेला आहे आणि त्याची डिग्री सांगितलेली आहे. सम ऑफ द डिग्रीज ऑफ ओके सम ऑफ द डिग्रीज ऑफ ऑल व्हर्टायसेस ऑफ द ग्राफ इज कॉल्ड ॲज द डिग्री ऑफ व्हर्टेक्स, सॉरी, डिग्री ऑफ ग्राफ. ओके. आता फॉर एक्झाम्पल आता इथं डिग्री सांगितलेली आहे, तर कसं काय कॅल्क्युलेट करायचे बघून घ्या. ह्याच्यामध्ये व्हर्टेक्स किती आहेत, ह्या इमेजमध्ये आपल्याला 5 व्हर्टेक्स आलेले आहेत. V1, V2, V3, V4, V5 हे आपल्या 5 व्हर्टेक्स आलेले आहेत. आपल्याला काय करावं लागतं या ठिकाणी, की आपल्याला प्रत्येक ईच आणि एव्हरी तुमच्या व्हर्टेक्सची डिग्री कॅल्क्युलेट करून घ्यायची. फॉर एक्झाम्पल V1 ची डिग्री किती आहे, 2. V2 ची डिग्री किती आहे, 4. V3 ची डिग्री किती आहे, 1. आणि V4 ची डिग्री किती आहे, 2. V5 ची 3. ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायचे, आपल्या डिग्री कॅल्क्युलेट करायचे आणि डायरेक्टली यांचं समेशन म्हणजे यांची ऍडिशन करायची आहे. आणि जी काय असेल तर तुमचं काय असणार आहे, डिग्री ऑफ युअर ग्राफ. पूर्ण ग्राफची तुमची ती काय होणार आहे, डिग्री येणार आहे. ओके. तर त्यावेळेला म्हणजे कन्फ्यूज होऊ नका, एखादी व्हर्टेक्सची डिग्री आणि तुमच्या पूर्ण ग्राफची हॅलो.
तर ही डिग्री आपल्याला ग्राफची डिग्री पण एक कळाली आणि तुमच्या एखाद्या व्हर्टेक्सची डिग्री सुद्धा. ओके, तर हे एक पॉइंट्स असतात ते कधी कधी आपल्याला 1 मार्क्सला पण विचारले जातात. ओके, डिग्री ऑफ व्हर्टेक्स किंवा डिग्री ऑफ ग्राफ वगैरे या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आपल्याला हे प्रिफर फॉर द फॉलोइंग डायग्राम किंवा एखादा ट्री दिलेला असेल त्याच्यावरती आपल्याला एक काउंटिंगसाठी आपल्याला हा एक क्वेश्चन एक मोस्टली आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो. एकतर तुम्हाला प्रिफर ड्रॉ तरी करायचा असतो, अदरवाईज तुम्हाला ट्री तरी ड्रॉ करायला लागतो. म्हणजे हा जो आपल्याला ट्री दिलेला आहे ह्या ट्री वरून आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, आपला हा प्रिफर जो आहे प्रिफर ऑफ टी तो आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, आणि अदरवाईज काय विचारलं जातं की तुम्हाला एखादा प्रिफर दिलेला असतो आणि प्रिफरवरून तुम्हाला ट्री ड्रॉ करायला असतो. ह्यातले क्वेश्चन एक 5 मार्काला तुम्हाला ग्राफ मधले तुमच्या एक्झामला हे कंपल्सरी असतात. आता एक आपल्याला ही जी डायग्राम दिलेली आहे या डायग्रामवरून आपल्याला प्रिफर कसं फाइंड करायचं तो बघून घेऊया. ओके, आता फर्स्ट आपली जी डायग्राम होती, आता डायग्राम मध्ये वरची एज किती होती आपली, ही 2 होती. तर फॉर एक्झाम्पल तिथे बघून घेऊ. आता इथं काय केलंय, लीफ ऑफ टी. आता हे आपल्याला एक टी दिलेला आहे, त्याचा लीफ आपल्याला बघायचा आहे. लीफ काय घेतलेला आपण 2, 5, 8, 9 आणि 7. म्हणजेच कोणता कोणता घेतलेला आहे बघून घ्या. इथं आपला एक 2 होता, 2, 5, 8, त्याच्यानंतर 9 आणि 7. म्हणजे हे जे तुमचे एंडिंग व्हर्टायसेस होत्या, डायग्राम बघा इथे वाटल्यास पूर्ण. ज्या सगळ्या डायग्रामच्या तुमच्या डिग्रीज ज्या तुमच्या व्हर्टेक्स होत्या, व्हर्टायसेस होत्या, त्या प्रत्येक व्हर्टायसेसची ज्या व्हर्टायसेसची डिग्री 1 आहे अशा सगळ्या व्हर्टायसेस बघितल्या होत्या. कोणत्या कोणत्या व्हर्टायसेसची डिग्री 1 आहे, 2 ची आहे, 5 ची आहे, ह्या 8 ची आहे, ह्या 9 ची आहे आणि ह्या 7 ची आहे. ह्या सगळ्या 5 आपल्या व्हर्टेक्स होत्या, त्या व्हर्टेक्स घेतलेल्या आहेत. ओके, लीफ ऑफ टी आपली फर्स्ट घेतलेली आहे, ज्यांची आपण काय केलेली आहे सर्वात मिनिमम म्हणजेच 1 आपल्या डिग्री आहेत ते आपण कॅल्क्युलेट करून घेतलंय. ओके, त्याच्यानंतर ह्या सगळ्या आल्या. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जो आपला स्मॉलेस्ट लेबल, आता ह्या सगळ्या नंबर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, तर इथे आपला स्मॉलेस्ट नंबर आहे 2. म्हणून हा स्मॉलेस्ट नंबर 2 फर्स्ट आपण काय केला, रिमूव्ह केला आपला. ओके, स्मॉलेस्ट नंबर 2 रिमूव्ह झाल्यानंतर उरणार काय, बाकीची डायग्राम 2 सोडून बाकीची डायग्राम जशी आहे तशी आपल्याला डायग्राम उरणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचं काम काय करायचं आहे, अगेन सेम. म्हणजे आपल्याला पुढे काय सांगितलंय बघा, 6 युनिक नेबर्स ऑफ 2. 2 चे किती आहे, 6 युनिक नेबर्स आहेत. ओके, आणि प्रिफर ऑफ टी किती दिलेलं आहे आपल्याला, 6. कारण की आपल्याला किती नेबर्स आहेत, 6 नेबर्स आहेत, राईट ना, 6 नेबर. कारण की हे बघा डायग्राम अगेन बघा, 2 इथे आपण रिमूव्ह करतोय, ज्यावेळेला 2 रिमूव्ह केला जाईल, 2 रिमूव्ह केल्यानंतर त्याचा बेस कोणता उरणार आहे, ओनली 6, राईट ना. ही जी एज आणि ही व्हर्टेक्स आहे, 2 ज्यावेळेला रिमूव्ह होऊन जाईल त्यावेळेला ही एज पण कॅन्सल होऊन जाणार आहे. आणि ही एज कॅन्सल झाली तर उरणार काय आहे, सगळ्यात जास्त जवळचा नेबर कोणता आहे 2 चा, तर 6 आहे. म्हणून त्याचा प्रेफर किती आला त्या ठिकाणी, 6. म्हणजे आपला फर्स्ट प्रिफर आपला मिळाला आपला 6. त्याच्यानंतर काय करायचंय, डिलीट 2 काय केला आपला, डिलीट केला. आता पुढे अगेन आपल्याला काय करायचंय, लीफ ऑफ टी काढायचंय. ओके, सेकंड आपल्याला लीफ काढायचे. आता 2 निघाला आपला, तर 2 निघाल्यानंतर उरणार काय काय बघा, ज्यांच्या डिग्री आपल्याला 1 मिळणार आहे. कुणाच्या डिग्रीज 1 मिळणार आहेत, 5, 8, त्याच्यानंतर 9 आणि 7. आता ह्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे, 5, 8, 9, 7 मध्ये 5 आहे. ओके, म्हणजे जर 5 आपल्याला डिलीट केला तर त्याचा परत नेबर कोणता मिळणार आहे आपल्याला, 6, राईट. म्हणजे आपला प्रिफर किती मिळाला, जो पहिला 2 चा प्रिफर होता 6 आणि सेकंड 5 चा प्रिफर किती मिळालेला आहे, 6. म्हणून आपण इथं प्रिफर किती आला, 6, 6. ओके, आणि ज्यावेळेला प्रिफर 6, 6 लिहून घेतला नंतर काय करायचं आपल्याला, 5 आहे तो 5 पण आपल्याला काय करायचं आहे, कट करून टाकायचं किंवा डिलीट करून टाकायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय झाले, आपली जी डायग्राम आहे ट्री डायग्राम ती आपल्याला एक मिनिमम अमाऊंट मध्ये मिळाली. ओके, त्याच्यानंतर पुढचं काम काय करायचं आपल्याला, की त्याच पद्धतीने आपल्याला पुढची पण आपल्याला जी प्रिफर आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे. आता त्या पुढचे प्रिफर कसे कॅल्क्युलेट करणार, सेम प्रोसेस. परत काय करायचंय, ज्या व्हर्टायसेसची डिग्री 1 आहे प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला आपली डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. आणि डायग्राम ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला पुढचं बाकीचं मग काय काय जे काय कॅल्क्युलेशन आहे ते करून घ्यायचं. म्हणजेच काय,
ह्या ठिकाणी आपल्याला एक होता 5, जो आपला सेकंड स्टेपमध्ये 5 हा डिलीट केलेला आहे आपण. ओके, मग ज्या वेळेला आपला हा 5 डिलीट झाला तर उरणार कोणती आहे, हा जो एवढा पार्ट डायग्रामचा उरलेला आहे तो डायग्रामचा म्हणजे 5 सोडून इथपर्यंतचा सगळा पार्ट आपला उरलेला आहे जो आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. ओके, मग ह्याच्यानंतर पुढची काय असणार आहे स्टेप, अगेन आपल्याला लीफ कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, लीफ कॅल्क्युलेट कसं करणार, ज्या ज्या व्हर्टेक्सची डिग्री 1 आहे तो आपला काय असणार आहे लीफ. इथे कितीची व्हर्टेक्स 1 आहे, सॉरी डिग्री 1 आहे, 6, 8, 9 आणि 7, राईट, 6, 8, 9, 7. आता ह्याच्यामधला मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे 6, म्हणजे ह्या ठिकाणी 6 हा आपला डिलीट होऊन जाणार आहे. आणि 6चा युनिक नेबर कोण आहे, 6चा नेबर कोण आहे 4, म्हणजे आपला प्रिफर किती मिळाला 4 मिळाला. ह्या टाईप मध्ये आपल्याला काय करायचं, एक एक व्हॅल्यू डिलीट करून टाकायचा. पूर्णच आपण हा क्वेश्चन बघूया. पुढे आपल्याला काय झालं, ज्या वेळेला 6 डिलीट झाला मग उरणार काय, ही जी उरलेली बाकीची डायग्राम आहे ती. आता ह्याच्यामध्ये परत अगेन लीफ 8, 9 आणि 7, ह्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे 7, स्मॉलेस्ट लेबल किती मिळाला आपला 7. ओके, आणि 7 त्यावेळेला काय होणार आहे 7 डिलीट होणार आहे आणि नेबर कोणता आहे 3, म्हणजेच प्रिफर आपल्याला किती मिळतोय 3. ओके, त्याच्यानंतर मग डायग्राम कोणती मिळाली 7 सोडून ही बाकीची, राईट. मग आपल्याला परत लीफ किती मिळाला 8 आणि 9. लीफ म्हणजेच काय असतो, डिग्री 1 असलेल्या व्हर्टेक्स. ओके, म्हणजेच आपल्याला इथे लीफ किती मिळाला 8 आणि 9. आता ह्याच्यामधली मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे 8. 8 आपल्याला काय झाला स्मॉलेस्ट लेबल झाला. आता 8 जर डिलीट झाला तर शेजारी कोण आहे तर 8चा 1. ओके, म्हणजे युनिक नेबर किती मिळाला 1, आणि त्याच वेळेला आपला प्रिफर सुद्धा आपण इथं 1 लिहायचा. ओके, हा टेबल आहे तो आपल्याला पूर्ण टेबल क्रिएट करावा लागतो. आता इथे पण बघा 1 आणि 9 मध्ये ह्याच्यामध्ये स्मॉलेस्ट कोणता आहे 1 आणि शेजारी कोण आहे 4. ओके, इथे आला प्रिफर 4. त्याच्यानंतर अगेन काय होणार आहे डिलीट, आता 1 करायचंय, काय पुढे होणार आहे 4 आणि 9. 4 आणि 9 मध्ये कोणती व्हॅल्यू मिनिमम आहे 4, शेजारी कोण आहे 4चा 3, म्हणजेच किती आला इथं प्रिफर आपल्याला 3 मिळाला. आणि शेवटी काय उरणार आहे 9 आणि 3. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो की अ सब ट्री आयसोमॉर्फिक टू K2. ओके, म्हणजे आपल्याला प्रिफर काय मिळाला, आता 2च आपल्याला मिळाला की ज्यांच्या काय आहे तुम्हाला 1 डिग्री आहे, इथपर्यंत आपल्याला काय करायचं स्टॉप करून टाकायचंय. ओके, मग पुढे काय केलं आपण बघा, प्रिफर ऑफ टी काय मिळाला 6, 6, 4, 3, 1, 4, 3, 6, 6, 4, 3, 1, 4, 3, म्हणजे आपल्याला हा प्रिफर जो आहे तो आपल्याला ह्या ऍट द एंड आपल्याला इथं मिळतो. ओके, ह्याच्यामध्ये काहीच आपल्याला लक्षात घ्यायचंय, म्हणजे जास्त असं कॉम्प्लिकेटेड काय नाहीये, फक्त एक लक्षात घ्यायचंय प्रिफर काय कॅल्क्युलेट करताना फर्स्ट आपल्याला लीफ फाइंड करायला लागतो. लीफ कसा फाइंड करायचा, लीफ म्हणजे काय असतो की बाबा तुमच्या पूर्ण डायग्राम मध्ये डिग्री 1 असलेले किती व्हर्टेक्स आहेत ते आपण पहिल्यांदा एका रो मध्ये लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय राहते, एका रो मध्ये लिहून घेऊन झाले त्या पूर्ण जे सगळे 5-6 जे काय नंबर आलेले असतील ज्यांची डिग्री 1 आहे त्याच्यामधला स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तो फाइंड करायचा. मग स्मॉलेस्ट नंबर फाइंड केला, स्मॉलेस्ट नंबर फाइंड केल्यानंतर पुढची स्टेप काय असते, त्या स्मॉलेस्ट नंबर जर डिलीट झाला तर त्याचा एकदम एक्झॅक्टली नेबर कोण आहे, ज्याला आपण काय म्हणतो युनिक नेबर. एकच नेबर असणार आहे, कारण की एक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरती इंटरडिपेंडंट असल्या तरी पण त्यांचे एजेस काय आहे त्या एकेकाच ठिकाणी जॉईन झाले, इथं सेल्फ लूप वगैरे काहीही नसतं. ओके, म्हणजे इथं अजून कन्फ्युज होऊ नका की बाबा इथं सेल्फ लूप असला तर काय करायचं, इथं सेल्फ लूप द्यायला जात नाही प्रिफर कॅल्क्युलेट करायला. ओके, किंवा पॅरलल एजेस वगैरे ह्या सगळ्या कॉन्सेप्ट नसतात, हा सिंपल ग्राफ असतो आपल्याला प्रिफर कॅल्क्युलेट करायला. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेट केली, लीफ फाइंड केला, ज्यांचे डिग्री 1 आहेत त्या आपल्या लीफ मध्ये आले. सेकंड स्टेप काय करायची, त्याच्यामधला स्मॉलेस्ट नंबर फाइंड करायचा, आणि स्मॉलेस्ट नंबर हा काय होणार आहे त्या पूर्णपणे प्रिफर मधून तुमच्या ट्री मधून डिलीट होऊन जाणार आहे. डिलीट होणार म्हणजेच काय करायचं, तो डिलीट करताना
त्याचा जो एक्झॅक्टली नेबर किंवा त्याचा जो युनिक नेबर असतो तो तुमचा काय असतो, प्रिफर असतो. ओके, तर त्याच्यानुसार आपण काय करायचं, पूर्ण तुमचा हा प्रिफर आपल्याला फाइंड करायचा आहे. तर हा एक क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये मोस्टली 5 मार्काला पडतो. ओके, आणि त्याच्यानंतर ह्याच्या हा नसला क्वेश्चन तर ह्याचा अपोजिट, एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजेच काय, ड्रॉ ट्री हुज प्रिफर इज दिलेलं आहे. ओके, 75531 हा आपल्याला काय दिलेला आहे, प्रिफर दिलेला आहे, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक तुम्हाला प्रिफर ड्रॉ करायचा आहे. ओके, आता काय सांगितलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये सोल्युशन मध्ये, फ्रॉम प्रिफर टी we should understand we understand that tree T corresponds to 7 vertices, right ना. ह्या किती दिलेले आहेत, 5 vertices दिलेले आहेत. आणि आधी लक्षात घ्या, ह्या कितीही वर्टेक्स असल्या तरी पण काय होणार आहे, ऍट द एंड कोणत्या ना कोणत्या तरी वर्टेक्स आपल्या काय राहतात, 2 वर्टेक्स ह्या रिमेन राहत असतात प्रिफर सोडून. म्हणजेच काय करायचं, जो आपला नंबर दिलेला आहे, किती नंबरचा तुम्हाला प्रिफर दिलेला आहे, तो +2 असं तुमचा काय असतो, तुमचा प्रिफरची पूर्ण तुमची ट्री असते. ओके, म्हणजे आपल्याला किती व्हर्टायसेस घ्यायचे आहेत, तर 7, कारण की आपल्याला प्रिफर हा 5 दिलेला आहे आणि 2 हा आपला काय असतो तुमचा एक्स्ट्रा, तुमचा जो एक्स्ट्रा जो असा ट्री उरलेला आहे तो ट्री असतो, राईट ना. म्हणजे किती, 5 + 2 7 व्हर्टेक्स असणार आहेत आपल्या. मग व्हर्टेक्स सेट ऑफ टी काय दिलेला आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 हा आपल्याला काय घेतला, व्हर्टेक्स सेट आपण हा कन्सिडर केला. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, इफ वी डिलीट एलिमेंट फ्रॉम द प्रिफर कोड वी गेट सेट ऑफ लीफ. ओके, म्हणजेच काय काय मिळणार आहे आपल्याला, डिलीट झालेले काय काय नंबर सेट मिळालेला आहे, 2 4 आणि 6, कारण की ह्या पूर्ण नंबर मध्ये आपल्याला 2 4 6 अवेलेबल नाहीये, राईट ना. 7 अवेलेबल आहे, 5 अवेलेबल आहे, 3 आहे आणि 1 आहे. पण तुम्हाला 2 4 आणि 6 तुम्हाला ह्या डायग्राम ह्या प्रिफर मध्ये अवेलेबल नाहीये. ओके, म्हणजे आपल्याला लीफ काय मिळालेला आहे, लीफ मिळाला 2 4 6. ओके, आता आपल्या त्या डायग्राम नुसार बघून घ्या, प्रिफर किती मिळालेला आहे, 7 5 5 3 1, आणि लीफ किती मिळाला आपल्याला, 2 4 6. ओके, त्याच्यानंतर पुढचं काय केलेलं आहे बघा, व्हर्टेक्स फ्रॉम द प्रिफर कोड, व्हर्टेक्स फ्रॉम द प्रिफर कोड. आता आपण काय करायचं, जो फर्स्ट नंबर जो तुमचा असतो, कारण की फर्स्टच आपण काय करतो, पहिल्यांदा डिलीट होतो आपल्याला. मगाच्या क्वेश्चन मध्ये आठवा वाटल्यास की फर्स्ट नंबर फर्स्ट डिलीट होतो, त्याच्यामुळे फर्स्ट नंबर जो आहे तो आपला काय पहिला घ्यायचा आहे, व्हर्टेक्स फ्रॉम प्रिफर घ्यायचा आहे. आता व्हर्टेक्स फ्रॉम प्रिफर आपण काय करणार आहोत, ह्यातला जो मिनिमम नंबर आहे, ह्यातला संपूर्ण ह्याच्यातला मिनिमम नंबर कोणता आहे, 2. म्हणजेच काय करायचं, व्हर्टेक्स कशाला जॉईन करायची, ही आपल्याला 2 ला, म्हणून एज ऍडेड कोणती एज ऍड मिळाली, 2 आणि 7 ही आपल्याला एक एज ऍड मिळाली. ओके, सेकंड. आता पुढे काय उरणार आहे, 2 ला आता जॉईन करून झालं, काहीच उरणार नाही. मग नंतर उरणार काय आहे, 4 आणि 6. आता काय करायचं आहे, हा जो 5 आहे, तर फर्स्ट नंबर कोणता आहे, 5, म्हणून आपला पुढचा नंबर काय मिळाला, 7 जसा आहे तसा घेतला, पुढे काय मिळाला, 5. ओके, त्याच्यानंतर पुढे काय केलं आपण बघा, ज्या वेळेला 7 5 झाल्यानंतर की फर्स्ट जो तुमचा नंबर आहे त्याला आपण काय केलंय, 5 जॉईन केलंय, म्हणजे आपल्याला एक सेकंड एज मिळाली, काय एज मिळाली, 4 आणि 5, म्हणजे तिथे काय ना काहीतरी तिथे लाईन असणार आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची, परत बघा, पहिला 5 गेला तर उरलेलं काय आहे, 5 3 1, 5 3 1 घेतला आहे तसं ऍज इट इज. सेकंड नंबर आपला 4 पण आपला गेला इथे सेकंड स्टेपला, उरणार ओनली काय आहे, 6, राईट. सो दॅट्स वाय मग पुढची स्टेप काय करायची, 7 5 आहे तसा घेतला, आणि त्याच्यानंतर काय करावं लागणार आहे, 6 कुठे जॉईन करावं लागणार आहे, 5 ला. ओके, म्हणून आपण काय पुढची एज काय घेतली, 6 आणि 5, ही आपली थर्ड एज आपली मिळाली. त्याच्यानंतर पुढचं काय, 5 गेल्यानंतर उरणार आहे 3 1. आता ते 3 1 कुणाला जॉईन करणार आहोत आपण, जो आपला बेस नंबर आहे आपला 5 7, 5 7 ला आपण काय केलेलं आहे, आपला हा जो 3 आहे तो 3 जरा आपल्याला जॉईन केलाय, 5 3, ही आपल्याला एक फोर्थ स्टे आपल्याला एज मिळाली. ओके, त्याच्यानंतर पुढे अगेन काय, अगेन ओनली उरणार आहे 1, म्हणजे त्याच्यानंतर 1 पण आपल्याला इथं पण जॉईन केलेलं आहे, आणि शेवटी काहीच नाही उरणार आहे, म्हणून आपण काय केलंय, जो सिंपल 1 7 आहे तो आपण एकमेकांना जॉईन करून टाकलेला आहे. आता ह्या ज्या आपल्याला एजेस मिळालेले आहेत
त्या एजेस नुसार आपण काय करायचंय, पूर्णपणे आपल्याला डायग्राम ड्रॉ करून घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, 1 2 3 4 आपल्या सगळ्या एजेस लिहून घेतले. पण त्या लिहून घेताना कसे करायचे, तर फर्स्ट काय 1 आणि 7 म्हणजेच काय असणार आहेत, ते नेबर्स असणार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 7 हा परत कुणाला जॉईन आहे, 2 ला जॉईन आहे. म्हणून 7 चा जो सेकंड दुसरा पार्ट आहे, तो तुम्ही कशाला जॉईन केलाय, 2 ला जॉईन केलेला आहे. आता 2 ला परत कोणतीही दुसरी एक एक्स्ट्रा एज जॉईन झालेली नाहीये. पण 1 ला एक्स्ट्रा एज आहे काय अवेलेबल, तर 3 आहे. म्हणून एच्या पुढे काय घेतला तुम्ही, सेकंड एज जी रिकामी होती त्याला 3 जॉईन केलाय. आता 3 ला दुसरी एज कोणती आहे, डायग्राम मध्ये परत बघायचंय. 3 ला सेकंड एज आहे जॉईन, ती 5 आहे. 5 आणि 3 म्हणून 3 आणि 5 परत तुम्ही काय केले, जॉईन केलेले. ओके. आता 5 ला कोणत्या कोणत्या एजेस जॉईन आहेत बघा. 5 ला 4 ही एज जॉईन आहे, 6 ही एज जॉईन आहे. म्हणजेच काय केलंय, पहिल्यांदा तुम्ही 5 ला 6 ही एज जॉईन केली आणि एक परत एक्स्ट्रा काय केली आहे, 4 ही एज जॉईन केलेली आहे. आणि हा आपल्याला काय मिळतो, पूर्णपणे तुमचा ग्राफ मिळतो. ओके. तर ह्या टाईपमध्ये हे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. हे ऍक्च्युली खूप इझी क्वेश्चन्स आहेत. तुम्ही 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करा, किंवा ऍटलीस्ट हे जरी दिलेले क्वेश्चन, मी तर हे जे फोटोज आहेत ते ग्रुपवरती परत अपलोड करते, एकदा तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करून बघा. हे 5 मार्क पूर्णपणे हातातले मार्क्स आहेत. ओके. आणि ग्राफ मधले सगळेच मार्क्स, सगळेचे सगळे मार्क्स मिळतात, कारण की सर्वात इझी युनिट आहे हा. ओके. तर एकदा पूर्णपणे व्यवस्थित बघा, आणि काही जरी प्रॉब्लेम आला तरी मला व्हॉट्सअपला टाका. ओके. पूर्ण सॉल्व्ह करा आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे. ओके. चल मग मी आता हा टॉपिक एंड करते. ओके.